आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं वेगाने बदलताना दिसतात। सुरुवातीला आगामी महापालिका निवडणुका भाजप आणि शिंदेची शिवसेना अनेक ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याची चर्चा होती। मात्र सध्याच्या घडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत भाजप अनेक ठिकाणी युती करून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। आता या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक खळबळजनक भाकीत केलाय। त्या भाकितानुसार पुढील 2 महिन्यांमध्ये एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असं थेट प्रकाश आंबेडकर म्हणाले। आता त्यांच्या याच वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर होणार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। एवढाच नाही तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट नंतर शिंदेंचा दिल्ली दौरा आणि महायुतीमधील वादविवादाचं चित्र पाहिलं तर मुख्यमंत्री बदलाच्या दाव्याला आणखीनच महत्त्व प्राप्त होतंय। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथीची शक्यता वर्तवली जाते। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 13 डिसेंबरला म्हणजे अगदी कालच पुण्यात बोलताना एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची चावी हाती येईल असा सनसनाटी दावा केला। त्यांच्या मते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे यांना मुख्यमंत्री पद नाकारण्यात आलं असलं तरी आता सध्याची राजकीय परिस्थिती त्यांना पुन्हा सिंहासनावर बसवेल। याच संदर्भात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणालेत की एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची पॉवर काय आहे ते दाखवून दिलंय। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्र निवडणुका लढणार असं सांगत होतं। आता त्यांना त्या भूमिकेवरून माघार घ्यावी लागली आहे। यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खिशामध्ये घातलं असल्याचं चित्र दिसतंय। आता जसं की आपल्याला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचे दावे केले जात होते। अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढले। भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते। त्यात भाजप करत असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती। त्यानंतर महापालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गटाने एकत्र लढण्याबाबत चर्चा केली असं म्हटलं जात आहे। आणि याच संदर्भात पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर असं म्हणालेत की ही एकनाथ शिंदे यांनी किमया साधली असून आता भाजप एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून महापालिकेच्या निवडणुका लढणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे अमित शहा यांना भेटले आणि शिंदे यांनी अमित शहा यांना खिशात घातलंय हेही त्यांची किमया आहे। विधानसभेची निवडणूक झाली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केला नाही त्याचा हा बदला असावा असं त्यावरून दिसतंय असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। मात्र पुढील 2 महिन्यांमध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला। महत्त्वाचं म्हणजे मध्यंतरी शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या भेटीवर देखील प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं। ते म्हणालेत की शरद पवार चाणक्य आहेत। काही काळापूर्वी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली। त्यातून त्यांनी एकनाथ शिंदे यांना योग्य संदेश दिलाय। एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासारख्या माणसाला खिशात घातलाय। तसेच खेळ आता सुरू झालाय असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत। शेवटी एक लक्षात घ्या महायुतीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत असलेली अंतर्गत नाराजी काही लपून राहिलेली नाहीये। विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण शिंदे यांना मुख्यमंत्री पद तसेच गृह खातं न मिळाल्यामुळे शिवसेना गटाची असंतोषाची ठिणगी अजूनही विझलेली नाहीये असं दिसतंय। अशातच आता प्रकाश आंबेडकरांचं हे भाकीत जर खरं ठरलं तर महापालिका निवडणुकीचे निकाल महायुतीसाठी टर्निंग पॉइंट ठरतील। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।